गेल्या कित्येक वर्षापासून आपण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रयत्नांना यश मिळालं। त्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतर्फे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची आणि जिथे जिथे मराठी साता समुद्रा पार पोहोचली आहे त्या सगळ्या मराठी भाषेचा आज मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची मान उंचावली आणि अभिमानानं छाती भरून आलेली आहे। तर मी आई जगदंबेच्या कृपेने नवरात्राच्या या उत्सवामध्ये हा दर्जा मिळाला त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्षाची मागणी होती मराठी भाषेला अभिजात दर्जा भेटा म्हणून आणि महाराष्ट्रातनं अनेक मोठमोठे नेते जे दिल्लीच्या वाऱ्या करत होते पण कोणीही महाराष्ट्राला न्याय देऊ शकलेला नाही। आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी महाराष्ट्राला अभिजात दर्जा दिलेला आहे। तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी पाठपुरावा केला गेल्या 2014 पासून आणि आज आम्हाला महाराष्ट्राला न्याय मिळाला आहे त्याबद्दल आम्ही यांचे खूप खूप आभार मानतो। मोदीजींनी असंच काम करावं आणि प्रत्येक समाजाला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। आज काय कार्यक्रमाचं आहे? आज आमच्या इथे महाराष्ट्र कल्चर म्हणून आम्ही एक संगीतचा छोटा कार्यक्रम ठेवलेला तसेच भजनी मंडळ होते विविध कार्यक्रम नवीन मित्रमंडळातर्फे होत असतात आणि तुम्ही बघाल की लोक दर्शनासाठी आवर्जून येत आहेत। मी लोकांना ही विनंती करतो की त्यांनी महाकालेश्वरचं दर्शन घ्यावं। जे आम्ही प्रतिकृती तयार केलेली आहे जे उज्जैनची महाकाल आहेत त्यांची प्रतिकृती आम्ही तयार केलेली आहे।